आणि पोरा बसल्या मस्त जेवायला. बा मस्त तयारी केली ना. कशात आय होप मस्त असाल. तर आपण आलो शिवांशच्या बर्थडेला. थंबनेल तुम्ही बघितलेलंच आहे. जरा गडबड आहे इथं. आणि आपण व्हिडिओ का शूट करतो माहितीये का, शिवांशला आपल्या व्हिडिओ भरपूर आवडतात. म्हणजे तो छोटा आहे, तो काय लावत नाही, त्याची मम्मी लावते आणि तो टीव्हीला आपले व्हिडिओ बघत असतं. म्हणून आपण एक त्याची बर्थडेची व्हिडिओ शूट करणार आहोत. तर चला, इकडं समोर बर्थडे बॉय बसलेला आहे आणि याची तयारी करायची. अजून बराच वेळ लागणार आहे मला असं वाटतं. डेकोरेशन कसा केलाय ना तो बघू. विघ्नेश आहे आणि यो बघा टीव्हीला व्हिडिओ लावून बघते. म्हणजे हा नाही लावत, त्याचा पप्पा लावतात आणि यो मस्त आनंद घेतो माझ्या व्हिडिओचा. तसा आता बर्थडेच्या व्हिडिओचा पण आनंद घेईल. आणि असा डेकोरेशन केलेला आहे. कोणी केलं? विघ्नेश. बापरे, विघ्नेशनी आणि अनन्यानी मस्त डेकोरेशन केलेलं आहे. व्हेज बिर्याणी, मटर पनीरची भाजी आणि राईस पनीर. व्हेज बिर्याणी आहे, म्हणजे पनीर टाकलेलं आहे त्याच्यात. आणि अजून काय, इकडं मिरच्या पण आहेत, इकडं मटन बनतंय, तिकडं चिकन बनतंय, अजून भाकरी वगैरे आहेत. सगळं काय दाखवू नंतर. हे बघा ह्याच्यात काय आहे? पाणी आहे, मिरच्या करून ठेवल्या ते. चला भाकरी येतील, भाकरींची ऑर्डर दिलेली आहे. बर्थडे बॉय आहे ना, त्याची मम्मीची तयारी चालू आहे, नंतर दाखवीन. इकडे सगळं सामान आहे, आपण बाहेर बसू. चला. ए चिकण्या, जा तयारी कर, पाहुणी आली. बघू कसलं कपडा आणलेल्याने. असं बघतोय बघा. बोलत काहीतरी टीव्हीला लावून व्हिडिओ बघल आता. ए मम्मी लावून द्या नंतर. त्याची मम्मी आली. पहिलाच बर्थडे आहे, पहिलाच. आणि कसं रडते बघा बाबू. हे बघा इकडे बघा, बर्थडे बॉयची आत्या आणि मामा आणि दीदी आणि तो दादा आहे आणि आई इकडे बसल्यान. सगळी बाहेर बसल्यान. बर्थडेला थोड्या वेळानं सुरुवात होईल. यो बघा, यो पण बाहेर आला. अलिबाग पेजारी वरून आलेले आहेत पाहुणे. आणि बघू चला आता कसा कार्यक्रम होतोय आजचा. बा मस्त तयारी केली ना. याची तयारी झाली आता, पण आज रडल तो. इकडे केक आहे, तीन थांब देऊ थांब. यो आहे शिवा, सगळी वेगवेगळी नाव टाकल्या. काय करायचं, तो शिवांश का. इकडे बघा ही बारी बारी पोरं आल्यान सगळी ना. या पटापट. ते बघ तो एक नंबरचा या मेणबत्तीला हा सध्या लावून ठेव. ही पाहुणी मंडळी छोटी छोटी. असं वाजतंय. छोट छोट सबस्क्रायबर आले. अनन्याने सगळी तयारी केली. अनन्याने डेकोरेशन केलेलं आहे यो ना. पण यो कंटाळलाय. यो बोलते पाहुणी कशाला आल्यानी, कशाला पाहुणी आल्यानी एवढी. हा तुझा बर्थडे नाही, दीदीचा बर्थडे आहे ना. पाहुणी मंडळी दाखवते. याच बसल्या फक्त आणि इकडं सगळ्या आहेत. आता थोड्या वेळाने केक कापायला घेतील आणि ही व्हिडिओ शिवांश टीव्ही लावेल आणि बघल. शिवांश नाही लावणार, शिवांशची मम्मी लावल. आता शिवांश कापेल केक. डीजे गाणी बिनी काहीतरी लावा. अर्धी पाहुणी बाहेर बसल्यान. इथं जास्त जरा गोंधळ चालू आहे ना म्हणून. अर्णव बघा, अर्णव जाते शर्तीना. काल होत्या, आज होत्या आणि मॅचीना पण जाते ना. बघा एवढूसा पोऱ्या मॅचीना जाते, शर्तीनं जाते. तू पण जाते, अगं ते पण जाते. केक बघा कसा जंगल टाईप आहे. मंकी काय काय लायन आहे, एलिफंट आहे आणि शिवा आहे आणि शिबू आहे, शिवांश आहे. अशी 3 नावं ठेवलेली आहेत शिवांशला. काय खाते यो सुरी
राहू दे, दुसरी एक आहे सुरी, ती खाऊन टाक की बघ. दुसरी एक आहे काय जवळ करता तू वरील तो डायरेक्ट तुझा बाबू आहे, पहिलाच बर्थडे आहे, त्याला अजून काय माहिती नाही काय चाललंय नक्की. त्याला नेलता कुठं प्रॅक्टिस पण करून आली, बर्थडेची प्रॅक्टिस पण करून आला शिवाजी. गर्दी करू नका, गर्दी करू नका. हा आजोबाला आजोबा बाबा शिवांशे बाबा. चला आलू आलू सगळ्यांची नावं घेऊ आपण. शिवांशला अंगठी आलेली आहे. आम्ही ओ शेठ पैसा दे ना, पैसा पाहिजे पैसा पैसा पण एक खुश झाला. अरे पैसा आहे की नाही घेऊ दे काढून दे. काय समजतं का याला. शिवांशी मम्मी शिवांशी मोठी मम्मी. हा दादा आहे गणेश दादा. मोठी मम्मी, मोठी मम्मीला खुश नाही झाला, अंगठीच बघते तो. तुम्ही अंगठी पहिले का घातली सांगा. इकडे कसं बघते तो. एकदम मस्त शांत राहिला. बापरे दिदूचा गिफ्ट दिला काय घरी जायचं का लवकर तुला. अजून खुश होईल तो आता. आई आली. अरे बस ना खाली बस. हा बघ बघ इकडून कसं बघते ताई. आमचा बाबू आहे. बाबा ओय आपण नाही कापाचा केक. शिवांशी आत्या. ए कसा बघते बघ. हो नाही तर माणसाला पण कंटाळतात पोरा. शिवांशी आत्या. एकदम शांत आहे. इकडे बघायचं. हा बरोबर. त्याला पण दाखवते. आत्या आत्या सगळ्या आत्या झाल्या बघा. टिकला त्याच्या बाडीतला वर नाक लाल झाला. नाकाला शिवांशी नाणी आलेले. नाणी का काय काय नाही काढू नका फुग. शिवबा काढू नका. आई बघा ना फुग फोडायला सुरुवात केली. पोरा बघा अशी पोर आल्या. आई सगळं फुग फोडून टाकलं. हा घ्या घ्या तुम्ही घ्या. घे तुला लाल घे. अनन्या आली. शिवांशी दीदी. सगळं डेकोरेशन अनन्यानी केलेलं आहे. दीदीनी केलेलं आहे यांचे. तुझा लोक राहू बोलायला. चल ए जा तू भाऊ जा तुम्ही.
ए आता टिकलं नका लावू, रडल तो. मग काय मस्त बसलाय. ए बघ ती उद्या पिशवी काढ त्याच्या हातात ना, ती लाल देऊ फक्त आता. हा ये बघ बस तू बस मग घेऊन बसणार ना. अरे अरे थांबा थांबा. दीदी पण काहीतरी घेऊन आणलेला आहे. जाते उभा ए रात्री उभा घ्या मस्त फोटो. त्या साईड एक जन्मा एकदम त्या साईडला जा. कोण बाकी कोण बाकी मीच का हो झाला माझ्या हे बघ काय दोघं ठिकाणी अजून बोलतो बॉट लावायचा. हो हो आपण केक कापू आता, केक कापू घ्या जरा. एक्स्ट्रा चाकू दोघांचं मनुष्य कुणी घ्या जरा. अरे दोन माणसं भागल्या गेली या चला. झाला उरागला केक कापायचा. झालेला आहे शिवांचा बर्थडे आणि एकदम शांत आहे. शिवांश नाही राहिला, थोडासाच राहिला. कटिंग सगळ्यांना केक वाटायचा आहे ना. काय झालं, काय केला, काहीतरी आयडिया केली. चला आता केक कापतील आणि सगळ्यांना. बाबा विघ्नेशनी सायकल आणली बघा. जाम खुश, बर्थडे बॉय खुश. वरती बसशील दादाचा गिफ्ट कसा वाटला, कसा वाटला रे? नाचशील कसा दाखव, नाचून नाचून दाखव, नाचून दाखव शिवांश. मला दे, आमच्या बाबूला दे. बाहेर पाहुणे बसले ते बसा बरं बसा. डिश भरायला ठीक आहे. काय पाहिजे तुला? जेवण सगळं रेडी आहे आणि या डिश भरतात. बाहेर पाहुणे बसले सगळी. काम नरम लागेल. अरे तुला पाहिजे का खुर्ची? उभी राहून पोराला पाहिजे का खुर्ची? तुला खुर्ची पाहिजे? बारी बारी पोरांना पहिले द्या. आराध्या थंडा आपल्याला पण केक आणि वेपर. आमचा बाबू शोधतोय थंडा. बाबा शिवांशा ताई माई अक्का आले. ये जा क्या लाया? रोज तिची जवळ असतंय ना. आता नाटक करते बघ बाबा. शेत झालाय. दाखव दाखव बाबा. बेड घे
तू बघते लागला दिसतंय ना तो बघते बघा गिफ्ट दिला नाही ना त्याला म्हणून तो तिकडे बघते आणि हा जरा टेन्शन मध्ये आलाय चला झोप आली काय चला गिफ्ट द्या त्याला बाबा शिवांश खुश काय शिवांश काय गिफ्ट दिलं खुश आणि तू बघते बघत राहिला बघ तुला नाही माणसं जास्त आहेत म्हणून इकडं सगळी नॉनव्हेज वाली बसलेली आहेत बारीक बारीक पोरा आणि इकडं भाजीवाली या साईडला बसतील नको त्याला पडले इकडं भाजीवाला एकच आहे काढून बसलाय येतील अजून आणि पोरा बसल्या मस्त जेवाला काय खातंय मटन चिकन काय मटन चिकन ही दीदी पण बसते जेवायला हे बघा सगळी मटन चिकन वाली जेव 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 टाळ्या वाजवतोय आणि इकडं भाजी कारुण्य अनन्य आणि दहू काय घेतलाय नाही दहूनी चिकन घेतलाय जिथं पाहिजे ना तिथं एवढा पाहिजे तेवढा एवढे असेल ना एवढ्याला भाग पुरतोय आउट झाला तो बोललेला मी जिंकून म्हणून कॉंग्रॅच्युलेशन अर्णव 3 नंबर आलेला आहे आणि मस्त असा गेम झालेला आहे हे बघा इथून बसलेली आहे इकडे 2 नंबर आलेला आहे हिचा कॉंग्रॅच्युलेशन जा गिफ्ट तिकडे भेटल तुम्हाला युक्ती आपल्याला आता रामायण ऐकवणार आहे 2nd नंबर आलाय तिचा आणि आता रामायण तिच्या तोंडातून आपल्याला ऐकायला भेटेल बघूया ही सगळी बसलेली आहेत कर सुरू रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः एका रात्रीची गोष्ट होती माता कौशल्याने वाड्याच्या छतावर कोणाचा तरी पावलांचा आवाज आला ती उठली विचारले कोण आहे कौशल्याला श्रुतकीर्तीची धाकटी सून म्हणजेच शत्रुघ्नांची पत्नी असल्याचे कळले माता कौशल्याने तिला खाली बोलवले श्रुतकीर्ती खाली आली माता कौशल्याने विचारले श्रुती एवढ्या रात्री एकटी छतावर काय करतेस तुला झोप येत नाही का शत्रुघ्न कुठे आहे श्रुतीचे
डोळे भरून आले. कौशल्याला मिठी मारली. म्हणाली, आई त्यांना बघून 13 वर्ष झाली. हे ऐकून कौशल्याचे हृदय हादरले. लगेच हाक मारली. लोक धावत आले. मध्यरात्री पालखी तयार होती. आज शत्रुघ्नांचा शोध लागला जाईल. आई निघून गेली. तुम्हाला माहित आहे शत्रुघ्न कुठे भेटले? अयोध्याच्या दाराबाहेर नंदीग्रामध्ये तिथे भरत तपस्वी म्हणून राहतात. त्या दरवाजाच्या आत एक दगड आहे. शत्रुघ्न त्याच खडकावर उशीसारखा हात ठेवून पडलेले आढळले. आई शत्रुघ्नांच्या मस्तकाजवळ बसली. केसातून हात फिरवल्यावर शत्रुघ्नांनी डोळे उघडले. आई यायची नसती का घेतलीस? मला बोलवलं असतं तर मीच आलो असतो, शत्रुघ्न म्हणाला. आई म्हणाली, शत्रुघ्न इथे का? शत्रुघ्न रडाला. म्हणाला, आई वडिलांच्या आदेशाने भाऊ राम वनात गेला. बंधू लक्ष्मण त्याच्या मागे गेला. भाऊ भरत सुद्धा नंदीग्रामध्ये आहे. हा राजवाडा, हा रथ, ही राजशाही कपडे फक्त माझ्यासाठी निमित्ताने बनवले आहे का? शत्रुघ्नांचे म्हणणे ऐकून आई कौशल्या बघतच राहिली. बघा काय आहे ही रामकथा. ही भोगाची गाथा नाही, ती त्यागाची गाथा आहे. ज्या व्यक्तीमध्ये प्रेम, त्याग आणि समर्पणाची भावना असते त्या व्यक्तीमध्ये राम वास करतो. जीवन जगण्याचे उत्तम शिक्षण रामायण देते. 4 भावांचे एकमेकांप्रती असलेले प्रेम आणि त्याग अद्भुत, अभिनव आणि अवलंकित आहे. प्रभू श्रीराम जेव्हा 14 वर्षाच्या वनवासात गेले तेव्हा त्यांची पत्नी सीतेनेही 14 वर्षाचा कठीण वनवास आनंदाने स्वीकारला. पण लहानपणापासून मोठ्या भावाच्या सेवेत असलेला लक्ष्मण रामापासून कसे दूर जाऊ शकेल? आई सुमित्राकडून जंगलात जाण्याची परवानगी. लक्ष्मण आपल्या पत्नी उर्मिलाच्या खोलीकडे जात होते तेव्हा ते विचार करत होते की आईने परवानगी दिली आहे, पण उर्मिलाला कसं समजावणार? मी तिला काय सांगू? इकडे विचार करत असताना लक्ष्मण त्यांच्या खोलीत पोहोचताच त्यांना दिसले. उर्मिला हातात आरतीचे ताट घेऊन उभी होती. उर्मिला म्हणाली, तुम्ही माझी काळजी सोडून जंगलात जा आणि भगवान श्रीरामाची सेवा करा. मी तुम्हाला अडवणार नाही. माझ्यामुळे तुमच्या सेवेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून मी तुमच्यासोबत जाण्याचं आग्रह करणार नाही. लक्ष्मण गोष्ट सांगायला कचलत होते, पण ते काही बोलण्याआधीच उर्मिलाने त्यांना संकोचातून बाहेर काढले. खरे तर हा पत्नीचा धर्म आहे. नवरा संकोच होण्याआधीच त्याच्या मनात काय आहे हे जाणून घेऊन पत्नीने त्याला संकोचातून बाहेर काढले पाहिजे. लक्ष्मण भगवान श्रीरामांसोबत वनात गेले. मात्र 14 वर्ष पत्नी उर्मिलाने तपस्वीसाठी कठोर तपश्चर्या केली. लक्ष्मण भगवान श्रीराम आणि माता सीताच्या सेवेत कधीही जंगलात झोपले नाही. जय श्रीराम. मस्त बारीक आहे ना, आवाज पण मस्त आहे. तर चला, आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच आवडली असेल. छोटी छोटी आमची सबस्क्रायबर होतं आणि बरीचशी पब्लिक होती. सर्व आता गेली, बर्थडे झाला आपला, पण दीदीने मस्त रामायण आपल्याला बोलून दाखवलेलं आहे. तुम्ही ऐकलाच व्हिडिओमध्ये. मस्त बोलली. अजून बराच काय तिला येत आहे, पण आपण आता घरी चाललो ना, त्याच्यामुळे आपण जास्त काय बोलणार नाही. आजची व्हिडिओ जर आवडली असेल ना, चल घरी, तर चला, गुड नाईट. जय श्रीराम.